नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 2 प्रभावी मंत्रांचे अनुष्ठान कसे करावे याची माहिती घेणार आहोत. अनुष्ठान हे का करावे? तर आपल्याला एखादी अडचण आहे, आपले प्रश्नच मार्गी लागत नसतील तर अनुष्ठानाची सेवा करून बघावी. अनुष्ठान हे काय असते? तर अनुष्ठान हे ठरलेल्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे ठरलेल्या प्रमाणामध्ये, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागी बसून ठरलेल्या दिवसांमध्ये पूर्ण करायचे असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या 2 प्रभावी मंत्रांचे अनुष्ठान बघणार आहोत. तर ते मंत्र आहे श्री स्वामी समर्थ आणि दुसरा मंत्र आहे ओम स्वामी समर्थ. सर्वप्रथम आपण या 2 मंत्रांचे अर्थ काय आहे ते जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री म्हणजे ऐश्वर्य, औदार्य, श्रेष्ठ, प्रतिभाशाली, सामर्थ्यवान, शुभ, पवित्रतेचे प्रतीक. स्वा म्हणजे भस्म करणे, स्वाहा करणे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, रिपुगण, ईर्षा. थोडक्यात काय तर मीपणा म्हणजे स्वामी माझा मीपणा स्वाहा करा. समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करणारी शक्ती. ओम स्वामी समर्थ. ओम हा अ उ म या 3 अक्षरांनी बनलेला आहे. अ हा ब्रह्मावाचक आहे, उ हा विष्णुवाचक आहे आणि म हा रुद्रवाचक आहे. उपनिषदामध्येही सांगितलेले आहे की ओम हा त्रिदेवांच्या शक्तीने परिपूर्ण आहे. या मंत्राच्या जपाने आपल्याला त्रिदेवतांचीही शक्ती प्राप्त होते. थोडक्यात काय तर श्री स्वामी समर्थ आणि ओम स्वामी समर्थ या मंत्रांच्या जपामुळे आपल्याला त्रिदेवतांची शक्ती प्राप्त होते, लक्ष्मी प्राप्ती होते आणि असमर्थांना समर्थ करणारी शक्ती म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. तर आता बघूया की या 2 मंत्रांचे 11 दिवसांचे अनुष्ठान कसे करावे. हे अनुष्ठान कोण करू शकते? तर हे अनुष्ठान कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली करू शकतात. अनुष्ठान करताना आपल्याला रोज एकाच वेळी एकाच जागी आसनावर बसून हे अनुष्ठान करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार वेळ आणि जागा ठरवून घ्यावी म्हणजे सेवेमध्ये अडथळा येणार नाही. अनुष्ठान करण्याची वेळ ही पहाटे 4 ते 5च्या दरम्यान असावी. पण जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही सकाळी 9च्या आत आणि संध्याकाळी 6च्या नंतर ते रात्री 9च्या आतमध्ये अनुष्ठान करू शकता. आपल्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी अशी एकच वेळ ठरवून घ्यावी. अनुष्ठानाला बसण्याआधी आंघोळ करणे गरजेचे आहे. सकाळच्या वेळेला तर आपण आंघोळ करतोच, पण संध्याकाळची वेळ जर तुम्ही निवडली असेल तर त्यावेळेला आंघोळ करणे गरजेचे आहे. स्वच्छ आणि धुतलेले फ्रेश कपडेच घालावेत. मंत्र जपासाठी तुम्ही कोणतीही जपमाळ घेऊ शकता. रुद्राक्ष, चंदन, तुळशीची, स्फटिकाची किंवा कमळगट्ट्याची अशी कोणतीही माळ चालेल. अनुष्ठानाला बसताना आसन घेऊन बसावे. जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही सोफा किंवा खुर्चीमध्ये बसून हे अनुष्ठान करू शकता, पण तेव्हाही आसन घेऊन बसावे. अनुष्ठान करण्यापूर्वी स्वामींचा एखादा छोटासा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये असणे आवश्यक आहे. स्वामींच्या सानिध्यामध्ये बसूनच आपल्याला हे अनुष्ठान करायचे आहे. महिलांनी त्यांचे मासिक धर्माचे दिवस पूर्ण झाल्यानंतर लगेचच 11 दिवसांच्या या अनुष्ठानाच्या सेवेला सुरुवात करावी. मासिक धर्म, सुतक, विटाळ यामध्ये हे अनुष्ठान करू नये. अनुष्ठानासाठी आपल्याला कोणतीही मांडणी करण्याची गरज नाही. अनुष्ठान करताना आपल्याला मंत्रांचे पठण कसे करायचे आहे? तर आपण 11 दिवसाचे अनुष्ठान करणार आहोत आणि त्यामध्ये रोजच्या रोज आपल्याला श्री स्वामी समर्थ आणि ओम स्वामी समर्थ या दोन्ही मंत्रांची एक माळ जपायची आहे. 11 दिवसांमध्ये आपली दोन्ही मंत्रांची 2376 इतकी नामजप संख्या होईल. आता अनुष्ठान सुरू करण्याआधी आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे. संकल्प करताना आपल्याला आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी, फूल आणि अक्षता घ्यायचे आहे. आपले नाव आणि गोत्र सांगावे. जर गोत्र माहिती नसेल तर काश्यप म्हणून गोत्राचा उल्लेख करावा. नाव आणि गोत्र सांगून आपण श्री स्वामी समर्थ आणि ओम स्वामी समर्थ या दोन्ही मंत्रांचे 11 दिवसाचे अनुष्ठान आपली कोणती मनोकामना पूर्ण करण्यासाठी करत आहोत की स्वामी महाराजांची फक्त सेवा म्हणून या मंत्रांचे अनुष्ठान करत आहोत हे आपल्याला बोलायचे आहे. आणि स्वामी महाराजांनी आपल्याकडून हे अनुष्ठान निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी त्यांना विनंती करायची आहे. आणि नंतर हे पाणी एखाद्या तामणामध्ये सोडून द्यावे. अनुष्ठानाचे नामजप सुरू करण्याआधी गणपती बाप्पांना नमस्कार करावा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. एखादे लाल फूल आणि दुर्वा वाहाव्यात. आपल्या कुलदेवतेला, इतर देवी देवतांना, आपल्या गुरूंना आणि आपल्या आईवडिलांना नमस्कार करावा. त्यांचे आशीर्वाद घेऊन मग अनुष्ठानाला सुरुवात करावी. मंत्रजप हा स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये करावा. मंत्रजप करत असताना मध्येच उठू नये, कोणाशीही बोलू नये. आपले संपूर्ण लक्ष मंत्रजपावर केंद्रित करावे. शांत मनाने, एकाग्र चित्ताने मंत्रजप करावा. हे अनुष्ठान दुपारी 1 ते 4च्या दरम्यान करू नये, कारण त्याने आपल्या शरीरातील ऊर्जा वाढू शकते आणि आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच शक्यतो सकाळची किंवा संध्याकाळची वेळ निवडावी.
तुम्हाला शक्य झाल्यास रोजच्या रोज गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. बाप्पा हे सिद्धिदायक आहेत, विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे कुठल्याही अनुष्ठान, पारायण किंवा मंत्रपठण करताना नेहमी गणपती बाप्पांचे स्मरण करावे. अनुष्ठानाच्या कालावधीमध्ये रोजच्या रोज महाराजांना घरी बनणाऱ्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा. ते शक्य नसल्यास दूधसाखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य तरी अर्पण करावा. आता अनुष्ठान करताना नियम काय पाळावेत? अनुष्ठान करताना 11 दिवस मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. परान्नही टाळावे. परान्न म्हणजे इतरांच्या घरी जेवणे किंवा हॉटेलचे खाणे. जर तुम्हाला नोकरी, शिक्षण यामुळे बाहेरचे खाणे खावे लागत असेल तर 3 वेळा गायत्री मंत्राचे पठण करावे आणि मगच ते अन्न खावे. आपले अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत आपल्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये गुप्तता ठेवावी. चारचौघात आपल्या सेवेचा गाजावाजा करू नये. अनुष्ठान करताना किंवा इतर वेळेलाही दैनंदिन जीवनामध्ये आपले आचरण चांगलेच ठेवावे आणि कर्म चांगली करावीत. आता याचे उद्यापन कसे करावे? तर उद्यापनाच्या दिवशी एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला तुम्ही महाराजांच्या नावाने अर्थदान आणि शिदादान करावे. हे अनुष्ठान अतिशय साधे असले तरीही अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी आहे. महाराजांचे नावच खूप ताकदवान आहे. स्वामींच्या नामस्मरणाचे कोणते फायदे आहेत, त्याचे काय महत्त्व आहे याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तोही आपण नक्की बघा. अनुष्ठान करताना महाराजांवर संपूर्ण विश्वास ठेवून सेवा सुरू करा. मनामध्ये कोणतीही शंका आणू नका. शंका असेल तर सेवाच करू नका. सर्व काही महाराजांवर सोडून द्या. आपली कुठलीही सेवा स्वामी कधीच ठेवून घेत नाही. मनापासून केलेल्या सेवेचे फळ हे नक्कीच मिळते. ज्यांच्या आयुष्यामध्ये जटिल समस्या आहेत आणि काही केल्या त्यातून मार्ग मिळत नाहीये आणि तुम्ही खूप अडचणीत आहात, तर अशा वेळेला हे 11 दिवसांचे स्वामींच्या प्रभावी मंत्राचे अनुष्ठान नक्की करून बघावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या काही शंका असेल तर आपण मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.